Hello students, today we are going to learn our third lesson, the cop and the anthem. So look at the title, the cop. So the word the cop is used for the police in America. Cop हा शब्द अमेरिकेत पोलिसासाठी वापरला जातो. And the anthem is song of praise or hymn. अंथेम म्हणजे स्तुतीपर एखादं गीत, त्यातून प्रेरणा किंवा धार्मिक संदेश आपल्याला गायनाच्या माध्यमातून म्हणा किंवा वाद्याच्या माध्यमातून दिला जातो. सो द कॉप अँड द अंथेम इन दिस स्टोरी, मेन कॅरेक्टर इज सोफी, होमलेस जॉबलेस मॅन इन न्यूयॉर्क सिटी. न्यूयॉर्क शहरामध्ये निराधार किंवा कोणत्याच प्रकारचा धंदा न करणारी व्यक्ती. ही कथा सोफीची आहे. निराधार आहे, त्याला कोणत्याच प्रकारची नोकरी नाही आणि म्हणून त्याला स्वतःला अटक करून घ्यायचं असतं. तो बेघर किंवा निराधार असल्याने येणाऱ्या विंटर सीझनमध्ये हिवाळा ऋतूत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत समस्या त्याच्यासमोर असतात आणि मग तो ठरवतो स्वतःला अटक करून आपण जर घेऊ शकलो तर आपली रवानगी ब्लॅक वेल्स आयलँडमध्ये होईल आणि दरवर्षी तो हेच करत असतो. अँड हिज एफर्ट टू डू सो. मग आपली रवानगी ब्लॅक वेल्स आयलँडमध्ये होण्यासाठी तो कोणकोणते प्रयत्न करतो ते आपण या लेसनमधून बघणार आहोत. देन लुक ॲट द सेटिंग ऑफ द स्टोरी. ही संपूर्ण कथा कोठे घडलेली आहे तर न्यूयॉर्क सिटी. देन लुक ॲट द थीम, सेंट्रल थीम ऑफ दी स्टोरी. या कथेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? फ्रीडम अँड कन्फाइनमेंट, स्वातंत्र्य आणि तुरुंगवास. नेक्स्ट पॉईंट, मेसेज. व्हॉट type of message we get from this story. So look at here, many times we accept something to happen but the opposite happen. जीवन जगत असताना आपण एक ठरवतो परंतु वास्तविक जीवनामध्ये उलटी परिस्थिती निर्माण होते आणि कथेच्या शेवटी सोफी जीवनाचा अर्थ कळाल्यानंतर त्याला कशा पद्धतीनं तुरुंगवास होतो हे या स्टोरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो लुक ॲट द सोफीज प्रॉब्लेम अँड सोल्युशन. सो प्लीज ओपन द पेज नंबर 28. लुक ॲट line to line explanation. Look at the first paragraph. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. या स्टोरीतील जे मेन कॅरेक्टर आहे सोफी, एका बागेतल्या बेंचवर बसलेला आहे. त्याच्यासमोर एक प्रश्न आहे. तो विचार करत आहे की येणारा हिवाळा, येणारी सर्दी कशा पद्धतीनं घालवता येईल. आणि असा विचार करत असताना तो बेंचवरून उठतो व स्ट्रॉल म्हणजे आरामात एका रस्त्याच्या दिशेने ब्रॉडवे मीन्स मेन रोड, मुख्य रस्ता, आणि फिफ्थ ॲव्हेन्यू ज्या ठिकाणी एकत्र रस्ते येतात त्या ठिकाणी चालायला लागतो. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. ब्रॉडवे हा न्यूयॉर्कमधला प्रसिद्ध रस्ता आहे. त्या रस्त्यावर जात असताना अत्यंत रिच, लक्झरियस, आरामदायी कॅफेच्या दारामध्ये तो थांबतो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. ही वॉज 7 and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. आता त्या कॅफेकडे बघत असताना सोफीच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास होता, कॉन्फिडंट होता व या आत्मविश्वासामध्ये कोटच्या खालचं बटन त्याने व्यवस्थित लावलेलं आहे आणि यावेळेस त्याने स्वच्छ अशा प्रकारची दाढी केलेली आहे, कोट व्यवस्थित परिधान केलेला आहे आणि गळ्यात असणारा ब्लॅक बो म्हणजे अर्थात टाय त्याने परिधान केलेला आहे की जो थँक गिव्हिंग डेच्या दिवशी लेडी मिशनरी म्हणजे नन किंवा एखादी साध्वीने त्याला भेट म्हणून दिलेलं असतं. सो लुक ॲट द मीनिंग ऑफ थँक्स गिव्हिंग डे. So the fourth Thursday of November marked by religious observance and traditional meals. थँक्सगिव्हिंग डे म्हणजे नोव्हेंबरमधला चौथा गुरुवार जो धार्मिक सण परंपरेनं साजरा केला जातो आणि चर्चमध्ये जेवणाचा
कार्यक्रम असतो, उपहाराचा कार्यक्रम असतो, उपहार देण्याची त्या ठिकाणी पद्धत असते. इफ only he could reach a table in the restaurant, unsuspected success would be his. आणि कुणालाही संशय न येता तो जर त्या कॅफेमध्ये, त्या हॉटेलमध्ये, त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला तर त्याला यश मिळालं असं गृहीत धरायला हरकत नाही. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि एकदा का त्या रेस्टॉरंटमध्ये टेबलवर बसला तर टेबलच्या वरून दिसणारा भाग हा पाहिल्यावर वेटरला शंका यायचं कोणत्याही पद्धतीचं कारण नव्हतं, कारण की त्यांनी चांगल्या पद्धतीचा कोट परिधान केलेला होता. अ रोस्टेड मलाड डक thought Sophie would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. $1 for the cigar would be enough. आणि मग आपल्याला एक बदक, दारूची बाटली, चीज, कॉफी, शिगार या गोष्टीचा तो विचार करू लागला. आणि $1 सिगारसाठी पुरेशी रक्कम आपल्याकडे आहे, हे खाण्यापिण्याच्या विचारामध्ये तो दंग होता. द टोटल वूड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल forth any stream of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. आणि त्या कॅफेच्या बाहेर राहूनच तो विचार करू लागला की पुरेसी आपल्याला खाता येईल, जास्त किमतीचं खाता येईल, आणि जास्त किमतीचं खाल्लं तर ते मॅनेजर आपल्या विरुद्ध रिॲक्शन घेतील, बदला घेतील, आणि म्हणून मोजकं पण पोट भरेल एवढं आपण खायचं. आणि हा त्या सोफीचा पुढचा प्लॅन होता की मग आपल्याला हिवाळ्यामध्ये म्हणजे पुढचा प्रवास आपल्याला त्या विंटर आइसलँडमध्ये आपण यशस्वी होऊ. बट as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and descendant shoes. त्याने ठरवल्याप्रमाणे त्याने कॅफेच्या आत पाऊल टाकताना तिथल्या वेटरची नजर फाटलेल्या ट्राउझरकडे म्हणजे पॅन्टकडे गेली आणि त्या खराब शूजकडे गेली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्स हिम अबाउट अँड कन्वे हिम इन सायलन्स अँड हॅज टू द साईडवॉक अँड अव्हर्टेड द इन्जनोबल फेट ऑफ दी मेनॅस मालड. सोफीची फाटलेली पॅन्ट, त्याची जीर्ण झालेली बूट पाहिल्यावर तेथील वेटर शांतपणे सक्तीने हॉटेलच्या बाहेर सोफीला हाकलून दिलं. त्याच्या फुटक्या नशिबामध्ये ते मला डक खाण्याची काही लिहिलेलं नव्हतं. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे, आणि सोफी ब्रॉडवेने जाऊ लागला. इट सीम्ड दॅट his route to the coveted island was not to be an easy one. आता पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यामुळं त्याला वाटलं की आपल्याला विंटर सीझन म्हणजे हिवाळ्यातले दिवस जे आयलँडवर घालवायचे त्या ठिकाणी जाणं आता अवघड आहे, आणि अशा पद्धतीने तो विचार करू लागतो. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हाइस. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी एक खास असा वेगळा असा प्रयत्न केला पाहिजे. कोफर्टेड आणि लिंबो, तर हे शब्द त्या विंटर आयलँडसाठी वापरलेले आहेत. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्ले वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. 6th Avenueवर एका इलेक्ट्रिक दुकानात आकर्षक पद्धतीने वस्तू मांडलेल्या होत्या. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. आणि सोफीने एक दगड उचलला व त्या काचेवर मारला,
आणि आजूबाजूचे लोक धावत सुटले व सगळ्यात पुढे तो पोलीस होता. सोफी stood still with his hand in his pocket and smiled at a sight of brass button. आणि तो दगड मारून सुद्धा सोफी अत्यंत शांतपणे चेहऱ्यावर हास्य घेऊन त्या ठिकाणी तो उभा होता. Where is the man that done that? inquired the officer agitatedly. हे करणारा मनुष्य कोठे गेला? त्या ऑफिसरने अत्यंत रागाने विचारले. Don't you think that I might have had something to do with it? said Sophie with a friendly voice as one greets good fortune. पोलिसाच्या प्रश्नावर सोफीने शांतपणे उत्तर दिलं, तुम्हाला असं वाटत नाही का हे मी केलेलं असावं? The policeman refused to accept Sophie even as a clue. सोफी असं काही करेल असं पोलिसमॅनला वाटलं नाही. Men who smash windows do not remain to chat with the police. जी व्यक्ती काच फोडेल ती व्यक्ती अशी पोलिसाबरोबर कशी गप्पा मारेल? They take to their heels. आणि ते सगळे एकीकडे पळत सुटले. The policeman saw a man halfway. अर्ध्या अंतरावर पोलिसाला एक व्यक्ती दिसली. डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि ती पळत असणारी व्यक्ती गाडी पकडत होती. विथ drawn club he joined in the pursuit. Sophie with disgust in his heart drifted along twice unsuccessful. आणि गाडीचा पाठलाग करताना पोलिसांनी त्या व्यक्तीला पाहिलं आणि सोफी मनातल्या मनात स्वतःचा तिरस्कार करू लागला. स्वतःला अटक करून घेण्याचा दुसरासुद्धा त्याचा प्रयत्न अयशस्वी झालेला होता. On the opposite side of the street was a restaurant of no great pretension. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक रेस्टॉरंट होतं आणि ते अत्यंत साधं होतं. फार लक्झरियस श्रीमंत असं नव्हतं. इट केटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. साधं असलं तरी बऱ्याच जणाचं पोट भरण्याचं काम ते रेस्टॉरंट, ते कॅफे करत होतं. कारण की मॉडेस्ट पर्सेस म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये कमी पैशामध्ये चांगलं जेवण मिळत असे आणि त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी असायची. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. इट्स सोफ अँड नॅपरी थिन. आणि मग या हॉटेलमध्ये जेवणाची भांडी, तिथलं वातावरण, दिलं जाणारं जेवण, नॅपकिन, टेबलक्लॉथ हे अत्यंत साधं होतं. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. या अत्यंत साध्या हॉटेलमध्ये सोफी गेला आणि त्याला मोठं अशा पद्धतीचं चॅलेंज काही वाटत नव्हतं. ॲट अ टेबल ही सॅट अँड consume beef stick, flapjack, donuts and pie, and then he told the waiter the fact that the minus coin and himself were total stranger. सोफीची ट्राउझर फाटलेली होती, त्याचे शूजसुद्धा जीर्ण झालेले होते आणि अशा अवस्थेत त्याने त्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. फाटक्या पोशाखात टेबलावर बसल्यावर त्याने बीफस्टिक, फ्लॅपजॅक, डोनट्स आणि पाय या पद्धतीचं जेवण तो करू लागला. आणि जेवण केल्यानंतर त्याने वेटरला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीत, साधे कॉईनसुद्धा नाहीत. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप, said Sophie, and don't keep a gentleman waiting. आणि सोफी म्हणाला की काहीतरी काम करा अँड कॉल अ कॉप, पोलिसांना बोलवा, अँड डोंट कीप अ जंटलमन वेटिंग, आणि माझ्यासारख्या सभ्य गृहस्थाला वाट पाहायला काही तुम्ही लावू नका.
No coke for you, said the waiter, with a voice like butter cakes and an eye like the cherry in the Manhattan cocktail. Hey, con. आणि त्या वेटरने सांगितलं की तुमच्यासाठी पोलीस नाहीत. नो कॉप, नो कॉप फॉर यू. आणि त्या वेटरने अत्यंत शांतपणे, सौम्यपणे तो बोलला. त्याचे डोळे अत्यंत शांत होते. त्या वेटरची तुलना या ठिकाणी केलेलं आहे. त्या वेटरची रिॲक्शन रागाची नव्हती. अत्यंत शांतपणे तो म्हणाला, हे कॉन. हे कॉन म्हणजे हे फसवणूक करणाऱ्या माणसा. आणि त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर फेकून दिलं. कठीण रस्त्यावर बरोबर डाव्या कानावर तो धाडकन पडला. नीटली अपॉन हिज लेफ्ट एअर ऑन द कॅलास पेमेंट टू वेटर्स पिच Sophie. So this is the short summary of this third lesson, the cop and the anthem. So my dear student, we finish page number 28 and 29. Hope so you understand the explanation very well. Thank you.